मार्गशीर्ष महिना सुरू झालेला आहे। आज आपण मार्गशीर्ष स्पेशल देवांच्या मूर्त्या कशा स्वच्छ करायच्या ते पाहणार आहोत। तर तुम्ही इथे या देवांच्या मूर्त्या बघू शकता, काळ्या झालेल्या आहेत, खूप काळ्या झालेल्या आहेत। तर या आपण मिनिटात स्वच्छ करणार आहोत, तेही जास्त मेहनत आणि कष्ट न घेता। तर इथे आपण घेतलेला आहे 2 चमचे बेसन पीठ, त्यामध्ये आपल्याला 2 चमचे दही घालायचं आहे आणि थोडासा आपल्याला यामध्ये बेकिंग सोडा घालायचा आहे, म्हणजेच खायचा सोडा घालायचा आहे। त्यानंतर अर्ध्या लिंबाचा रस आपल्याला यामध्ये पिळून टाकायचा आहे। तर या मिश्रणाने अगदी घरच्या साहित्यात आपण या देवाच्या मूर्त्या अगदी नव्यासारख्या स्वच्छ करू शकतो। तर तुम्ही बघू शकता, घरात उपलब्ध असलेल्या साहित्यापासूनच आपण हे जादुई असं मिश्रण बनवलेलं आहे, ज्या मिश्रणाने ही सर्व देवांची मूर्ती आहेत ती एकदम स्वच्छ निघतील। तर इथे आपण हे छान मिक्स करून घेतलेलं आहे। इथे तुम्ही बघू शकता, खूप पातळ नाही करायचं आहे, इतकी कन्सिस्टन्सी आपल्याला मेंटेन करायची। तर या कन्सिस्टन्सीमध्ये बनवून झालं की आपल्याला जी लिंबाची साल होती त्यावरती हे मिश्रण लावून घ्यायचं आहे आणि आता लिंबाच्या सालीने आपल्याला ह्या देवांच्या मूर्त्या घासून घ्यायच्या आहे। तर देवाच्या मूर्त्या घासताना आपल्याला स्क्रबचा वापर करायचा नाही आहे, तर तुम्ही ही हाताने अशी पेस्ट लावून घासून घेऊ शकता किंवा लिंबाच्या सालीने घासून घेऊ शकता। तर ही पेस्ट आपण मूर्त्यांना सर्व बाजूने लावून घेणार आहोत। सर्व मूर्त्यांना आपण ही पेस्ट लावून 5 ते 10 मिनिटासाठी असंच ठेवून देणार आहोत। तर आपण सर्व मूर्त्यांना ही अशी पेस्ट लावून घेऊयात। तुम्ही सुद्धा जर कधी या पद्धतीने देवांच्या मूर्त्या स्वच्छ केल्या नसतील तर एकदा नक्की ट्राय करून बघा। या मिश्रणाने अगदी मूर्त्या नव्यासारख्या स्वच्छ निघतात। इथे आपण मूर्त्यांना मिश्रण लावून 10 मिनिटासाठी ठेवलं होतं। त्यानंतर 10 मिनिटांनी आपण पुन्हा लिंबाच्या सालीने जे मिश्रण लावलं होतं ते घासून घेणार आहोत आणि इथे तुम्ही बघू शकता, जो मूर्त्यांचा काळा भाग आहे तो सुद्धा अगदी स्वच्छ निघत आहे। इथे तुम्ही बघू शकता, याच पद्धतीने आपण सर्व मूर्त्या घासून स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहोत। इथे तुम्ही ही देवीची मूर्ती बघू शकता, सुरुवातीला ही खूप काळी झाली होती आणि मिश्रण लावल्यानंतर तुम्ही बघू शकता अगदी पांढरी शुभ्र निघालेली आहे। तर ही रेणुका देवीची मूर्ती आहे। त्यानंतर आपण याच पद्धतीने सर्व मूर्त्या स्वच्छ करून घेणार आहोत। या सेम मिश्रणाने तुम्ही तांब्याची भांडी सुद्धा स्वच्छ करू शकता। तर ही टिप आणि ट्रिक्स तुम्हाला या मार्गशीर्ष महिन्यात नक्कीच उपयुक्त ठरेल। तुम्ही इथे धुतल्यानंतर या देवांच्या मूर्त्या बघू शकता, खूप स्वच्छ निघालेल्या आहेत। याच मिश्रणाने आपण हा दिवासुद्धा घासला होता, तो सुद्धा अगदी नव्यासारखा चमकत आहे। तुम्ही सुद्धा या मिश्रणाने देवांच्या मूर्त्या नक्कीच स्वच्छ करून बघा आणि तुमचे अनुभव आम्हाला कमेंट्सद्वारे कळवायला विसरू नका। व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा। आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। व्हिडिओ पूर्ण अगदी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद।